नमस्कार. शेतकऱ्यांसाठी दररोजच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत. 1.25 लाख शेतकऱ्यांना वाटले पीक विम्याचे 83 कोटी 65 लाख. वाटप अजूनही धीम्या गतीनेच. काहींना अत्यल्प रक्कम मिळाली. काढणी पश्चात नुकसानीचे 843 कोटी. शेतकऱ्यांसाठी 1 कोटी 67 लाखांचे दुष्काळी अनुदान मंजूर. शिंदखेडा तालुका 30 मार्च पर्यंत कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन. शासनातर्फे मदतीची अंमलबजावणी. लाल मिरचीचा ठसका झाला कमी. मसाला बाजार स्थिर. कशामुळे लाल मिरची स्वस्त? भाव नियंत्रणात राहण्याची शक्यता. शासकीय हरभरा खरेदी केंद्र सुरू झालेच नाही. ना नोंदणी ना विक्री. शेतकऱ्यांची होते निराशा. परिपत्रक आलेच नाही. हळदीच्या कोचाला झळाळी. प्रति किलो 200 रुपयांचा दर. वसमत, शिळद, शहापूरसह कुरुंद्याच्या बाजारपेठेत खरेदी. कोचाचे गतवर्षीपेक्षा वाढले दर. आणखी पुढचे 3 दिवस जिल्ह्यावर अवकाळीचे संकट. अवकाळीने आणले शेतकऱ्यांना जेरीस. ग्रामीण भागात लगनसराईची धूम. तयारी अन उत्साह अडचणीत. गारपिटीसह अवकाळी पावसाने लग्नसराईवर पडते विरजण. वातावरण बदलाने शेतकऱ्यांमध्ये वाढते चिंता. दूरवरून शेतीच्या कामाकरिता मजुरांची आयात. शेतकऱ्यांवर आर्थिक संकट. वाढीव मजुरीसह वाहनाच्या भाड्याचाही शेतकऱ्यांवर पडतोय भार. साहेब बोनस, पीक विमा, नुकसान भरपाईची रक्कम केव्हा येणार खात्यात? शेतकऱ्यांचा टाहो. 31 मार्च पर्यंत कर्ज परतफेडीची चिंता. शेतकऱ्यांची अवस्था केविलवाणी. अवकाळीचा कांदा पिकाला तडाखा. शेतकरी हवालदिल. हातातोंडाशी आलेला घास हिरवण्याची चिंता. गहू, संत्रा, मोसंबीचे झाले मोठ्या प्रमाणात नुकसान. बाजारात सोयाबीन दर स्थिर. आवक 10,000 क्विंटलवर. रब्बी ज्वारी खाते भाव. बाजारात हरभऱ्याची आवक वाढणार. मोठ्या ज्वारीला बाजारात मागणी. उन्हाळ कांद्याच्या दरात 6 दिवसात 300 रुपयांची घसरण. शेतकऱ्यांना बसला फटका. बाजारातील आवक घटली. लागवडीचा खर्च अधिक आणि दर मात्र कमी. अवकाळीचा फटका. वर्धा बाजारपेठ बंद. खरेदी केलेला हरभरा पावसाने भिजला. दिवसभर चालले वाळवण्याचे काम. अशा दररोजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.